मुंब्र्यामध्ये पावसामध्ये काही गाड्या वाहून गेलेल्या आहेत। पावसाचा जोर मोठा असल्या कारणाने पाण्याला ओढ आहे आणि या पाण्यामध्ये मुंब्र्यातल्या काही गाड्या वाहून गेलेल्या दिसतात। दुकानं बंद आहेत आणि मधल्या पाणंदीमधून आपण पाहू शकतोय कशा प्रकारे पाण्याचा ओघ सुरू आहे। पूर आलेलं नदीसारखं पाणी या रस्त्यावरून वाहत आहे आणि या वाहत्या रस्त्यावरच दुचाकी वाहून गेलेल्या पाहायला मिळत आहेत। या पाण्यामध्ये उतरायचं धाडस करू नका, घराच्या बाहेर पडू नका, हे सतत आवाहन आम्ही करत आहोत। घरात बसून काळजी घ्या, बाहेर पडू नका, गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर येऊ नका। दुचाकी सोबतच अनेक मोठमोठं सामान, दुकानातलं सामानही वाहून जाताना दिसतंय। मुंबईची तुंबई झालेली आहे आणि केवळ तुंबई झालेली नाहीये, तर आता मुंबई वाहू लागलेली आहे। मुंबईमध्ये पाणी वाहू लागलंय। आपल्यासोबत सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, काय परिस्थिती आहे? नियंत्रणात आहे का? कोणत्या प्रकारे मदत कार्य चालू आहे? कोणतं बचाव कार्य चालू आहे? सूरज, निश्चितप्रमाणे जर का पाहायला गेलं तर कालपासून जो आहे मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे। आज देखील मुंबईत पावसाने तुफान बॅटिंग केलेली आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी जे आहे ते पाणी भरलेलं आहे। जी लाईफलाईन म्हटली जाते रेल्वे, ती देखील बंद पडलेली आहे आणि अशातच मुंब्र्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। एवढंच नव्हे तर घरातील सामान असतील, दुकानातील सामान असतील, ते पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। अगदी मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। जे महापालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील, ते आता फील्डवरती उतरलेले आहेत, लोकांच्या मदतीसाठी ते कार्यरत झालेले आहेत। मात्र ही जी परिस्थिती आपण बघतोय की लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि जे सामान आहे किंवा दुकानातील काही सामान असतील ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहे। पूर्णपणे मुंबईची तुंबई झालेली आहे। आज दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे आणि त्याचाच फटका कुठेतरी मुंबईतील सर्व नागरिकांना तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते नक्कीच। धन्यवाद मयूर। आपण पाहू शकतोय की गाड्या वाहून गेलेल्या आहेत। सूरज, तुझ्या दिलेल्या माहितीसाठी मनापासून धन्यवाद। आपण पाहू शकतोय, आता पुढे जाऊया, मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।